राम राम सोयरी हो मो पोर काय बघा टीचवर 4 वर्षात झाले आणि मलाच ज्ञान शिकवाले. मला म्हणाले पप्पा आणि मला इंग्लिश स्कूलला टाका की, आणि गावामधले बघा की किती मस्त पोरं इंग्लिश स्कूलला जातात, कोणी जीप मध्ये जाते, कोणी स्कूल बस मध्ये जाते, आणि मला इंग्लिश स्कूलला टाका की म्हणाले. मग मी पोराला म्हणलो बापू आणि इंग्लिश स्कूलला जाऊन जात करतोस काय तू, आणि गावामध्ये काय शाळा नाही काय, गावामध्ये जाय की म्हणलो. नाही पप्पा बघा की किती मस्त त्यानं कपडे घालतात, बॅग बघा की त्याची बुटं बघा की, आणि त्यानं जीप मध्ये बसून जातात. मग मी विचार केलो माझा ताप म्हणलो पोरग तर इंग्लिश स्कूलला टाका म्हणालंय, तिथं तर भरमसाठ पैसा द्यावा लागते आणि गावामध्ये काय वेगळं आहे काय म्हणलो. मग आता कसं आहे जगाच्या रीतीप्रमाणे लोक केले म्हणून आपल्याला करावं लागले. भलेही तिथं लेकरू जाऊन शिको की नेलेला डबा खाऊनच येऊ, असंच तर झालंय कंडिशन. तुम्हाला काय सांगतो आता सगळ्या लोकांचं धोरण एकच झालंय की आपलं पोरग इंग्लिश स्कूलला टाकायचं. मग त्या पोराला काय येवो की न येवो. आता तुम्ही मला सांगा जेवढे तुम्ही इंग्लिश स्कूलला लेकरं टाकल्या तर एक तरी लेकरू त्याच्यामधलं हुशार आहे काय मला सांगा बरं. इंग्लिश स्कूलला टाकल्याच्या नंतर त्याचं पूर्ण शिक्षण होऊ जेशी त्याला इंग्लिश मध्ये शिकवायची तयारी आहे काय तुम्हाला सांगा. तुम्ही काय करता 4-5 वर्ष टाकता आणि 4-5 वर्षाच्या नंतर त्याचा कार्यक्रम बंद म्हणताना एक तर लेकरू तिकडे राहिना आणि इकडे राहिना. अहो जिल्हा परिषद शाळा काय अवघड आहे मला सांगा बरं. जिल्हा परिषद शाळेमध्ये लेकरं टाकल्यानं लेकरं शिकण्यात मरून गावामधल्या लोकांचं धोरण. आता मी 4 माणसामध्ये बसतो, लोक म्हणतात मायला गाण म्हणजे जिल्हा परिषदचे मास्तर लेकरायला शिकिनाच झालेत रे, नुसतं मोबाईल बघालेत, असंच करालेत तसंच करालेत, लेकरं तर त्याचे राहणार मात्र उगाच उन्हाळक्या करतात. मग मला त्या लोकांना सांगायचं आहे लेकरं शाळेत टाकायची आणि जिल्हा परिषद जे मास्तर जर शिकित नसतील तर आपण हप्त्यामधून 2 चक्रा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मारायच्या आणि त्या मास्तराला सांगायचं तुम्ही मया लेकरायला शिकिलच पाहिजे. मग जर लेकरू वाटावर येणं गेलं तर तुमचं काही खरं नाही म्हणायचं. आता तुम्ही मला सांगा सरकार याला गव्हर्नमेंटचे पैसे द्यायलाय जिल्हा परिषदच्या शाळेच्या मास्तरायला, आणि तुम्हाला सांगतो आतापर्यंत जितके नोकऱ्या लागले ते जिल्हा परिषद म्हणूनच लागलेत हो. प्रायव्हेट शाळेमध्ये काय करता मयासारखं शिकालय 10वी 12वी शिकालय आणि कोण्या संस्थेच्या शाळेवर त्याला घ्यायला येतं आणि ते इंग्लिश स्कूलला लेकर शिकवाय आहे. मग आता मयासारखं जर तुमच्या लेकरायला शिकवायला राहिलं तर त्यानं काय शाळेमध्ये ढेकळं शिकते का मला सांगा. मग मयासारखं शिकते त्याला. म्या 10वीचे पेपर नकल देऊन पास झालो, नंतर मग मी 1 वर्ष ढोरं वळलो आणि त्याच्यानंतर 12वीचे पेपर दिलो आणि मग याचं चिटिंग घेऊन त्याची चिटिंग घेऊन 2 वर्षामध्ये का होईना 12वी काढलो आणि लेकर हो. त्याच्यानंतर मी तुम्हाला इंग्लिश स्कूलला शिकवाय आलो म्हणते. मला तुम्ही सांगा इंग्लिश स्कूलला लेकर टाकायला तिथं तुमची चक्कर आहे काय, आपलं लेकरू काय करायलंय काय नाही बघणं आहे काय. अहो तुमच्यासारख्या लोकांमुळेच तर आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडाल्यात. तुम्हाला सांगतो सगळ्यात चांगलं शिक्षण जर असेल तर आपल्या गावखेड्यामधल्या जिल्हा परिषद शाळेचं आहे. तुम्हाला जर आपली जर शाळा चांगली नाही असं वाटत असेल तर तुमच्या प्रत्येक लेकराच्या बापानं काय करायला पाहिजे शाळेमध्ये जायचं आणि मास्तराला जाब विचारायचं मया पोराला शिकल्याच्या नंतर मो पोरग ढकच करायला. तुम्ही मास्तराला विचारा मास्तर जर शिकिना गेले तर माझ्याकडे या. अहो कोण्या जिल्हा परिषद शाळेचं इतकं सोंग होऊन गेले शाळेमध्ये 7 मास्तर आणि पोरं राहिलेत 15 20 25. हे काय लावल्या तुम्ही. या सगळ्या लोकांनी धोरण धरले की बाप पुढचं शेजाऱ्याचं लेकरू चले मग आपलंही लेकरू जावं. मग आता कसं हाय शेजाऱ्याचं लेकरू चले म्हणून आपलं वाट लावायचं. ते बाय बापाला काय वाटाले माय गय माझ्या लेकरानं बघा की कपडे लेवलेत, इन केले, बेल्ट घातलाय, बूट घातलंय, बॅग घ्याले आणि जीप मध्ये बसून शाळेत चले तिथं जाऊन फक्त डबा खाऊन आले. तुम्हाला फक्त लेकराचा पोशाख चांगला दिसला की बरं वाटाले, पण शिक्षण काय शिकालेत मला तुम्ही सांगा. मो पोरगा आहे टीचभर 4 वर्षाचं, त्याला त्याच्या बापालाच मराठी येईना, त्याला काय ढेकळ येईल 4 वर्षामध्ये इंग्लिश. मला सांगा की तुम्ही नाही योग्य वाटलं तर मला कमेंट करा, सविस्तर समजून सांगा. पण माझं तर असं आहे किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये लेकरं टाकाव आणि आपली जे शाळा हा जिल्हा परिषद त्याला आपण पुढे नेण्याचं काम करावं. अहो काय त्या जिल्हा परिषदेचं सोंग केल्या मास्तर 5-6 आणि लेकरं 10 12 15 सगळे वाटाले बाहेर टाकाव. बाहेर टाकल्यानं पोट भरणार. नंतर काय वाले 10वी 12वी झाली की तुम्हाला शेवटला गावावरच यावं लागले. तुम्हाला काय योग्य वाटालंय काय नाही कमेंट मध्ये सांगा. माझं तर धोरण आहे जिल्हा परिषद मध्ये टाकाव आणि मी माझ्या कार्ट्याला 2 टप्पू देतो, समजून सांगतो बापू असं नवं असं होय. त्या पोराला विचार काय येते काय नाही. मी तर जिल्हा परिषद मध्ये टाकणार आहोत आणि जे कोणी मास्तर शिकणार नसतील त्याला चांगलं धुऱ्यावर जाणतो म्हणजे सरळ करतो. लेकरायला शिकवा मया. आपलं काम होय पालकायचं की आपण शाळेत जायचं मास्तराला विचारायचं. आपण सांगून जर ते शिकित नसतील त्याच्यानंतर आपल्याकडे पर्याय आहे की मग ते करूया की आपण पर्याय. पण सध्याच्याला आपण आपले लेकर शाळेमध्ये शिकवाया जिल्हा परिषद मध्ये टाकूया. काय वाटते काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.